नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की दूध व्यवसायाचं नियोजन करत असताना गोठ्यावरती आपला तीनपट फायदा कशा प्रकारे झाला पाहिजे की जेणेकरून आपल्याला व्यवसाय आपला परवडला पाहिजे. आपण बघू शकतो की दूध व्यवसायाचे आपण वेगवेगळे भाग केलेले आहेत की काही शेतकरी गायींचा सेपरेट असा गोठा करत असतात, काही शेतकरी म्हशींचा सेपरेट गोठा करत असतात. परंतु या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला 100% दूध व्यवसाय आपल्याला परवडू शकतो. कारण डेअरीवरती आपल्याला दूध फॅटनेस घालावं लागतं, कारण फॅटशिवाय आपल्याला दुधाचं मार्केट किंवा रेट आपल्याला सापडणार नाहीत. तर गाई किंवा म्हशी या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्याच्या नंतर आपल्याला आपलं दुधाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटेल आणि दुधाचे रेट पण आपल्याला वाढलेलं बघायला भेटेल. व्यवसायाचं नियोजन असं केलं पाहिजे की आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे फायदा भेटला पाहिजे. असं नाही आहे की फक्त आपण दूध व्यवसाय करतो आणि यातून फक्त आपल्याला शेणच उरतंय. शेण का उरतंय तर काही शेतकऱ्यांचं नियोजन चुकल्यामुळं फक्त गोठ्यावरती शेणच उरायला लागतं. आपण बघू शकतो की दूध व्यवसाय करत असताना गाईचे रेट बघू शकतो की 25-26 रुपयांवरती येऊन टेकलेले आहेत आणि म्हशीच्या दुधाचे रेट 50 रुपयांवरती. या रेटच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला यामध्ये दूध व्यवसाय 100% परवडणार नाही आहे. तर आपल्याला तीनपट फायदा नेमका कसा करायचा दूध व्यवसायातून हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला फक्त दुधाच्या भरवशावरती न राहता गोठ्यामध्ये आणखीन काही वेगळ्या प्रकारचं जे उत्पन्न आहे त्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आता दुसऱ्या प्रकारचं उत्पन्न काय आहे नेमकं, तर शेणाचं उत्पन्न असू शकतं, कालवड संगोपन असू शकतं, पारडी संगोपन असू शकतं किंवा ब्रीडिंगचं गोठ्यामध्ये एक चांगलं पैदास करून आपला गोठा सक्षम केला पाहिजे. एक आपल्या गोठ्याचं उत्पादन वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलं पाहिजे. दूध व्यवसायाची आपल्याला एक सायकल मेंटेन करता आली पाहिजे की दूध व्यवसायाचं नियोजन करत असताना वेळापत्रक खूप महत्त्वाचं आहे. कामाचं नियोजन करणं गोठ्यावरती खूप महत्त्वाचं आहे. असं नाही आहे की फक्त आपण आपल्या दैनंदिन खर्चासाठी किंवा जनावरांसाठी फक्त कधी पण येतोय, कधी पण चारा वैरण करतोय, हे चुकीचं आहे. दूध व्यवसाय करत असताना 12 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. सायकल मेंटेन करणं दूध व्यवसायामध्ये तेवढंच गरजेचं आहे. 24 तासाचं नियोजन करत असताना आपल्याला 12-12 तासाचं शेड्यूल करणं खूप महत्त्वाचं आहे. 12-12 तासाचं शेड्यूल म्हणजे सायंकाळी 6 वाजता दूध काढल्याच्यानंतर सकाळी पण 6ला दूध काढलं पाहिजे. हे 12 तासाचं रुटीन मेंटेन करता आलं पाहिजे आपल्याला. असं नाही आहे की सकाळी 6ला दूध काढतोय आणि सायंकाळी 8ला दूध काढतोय. हे कुठंतरी 2 तासाचं अंतर पडल्यामुळं आपल्या दुधामध्ये कमी येऊ शकते किंवा आपलं जनावरांचं एक टायमाचं दूध वाढलेलं बघायला भेटेल आणि एक टायमाचं दूध कमी झालेलं बघायला भेटून येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला नेमकं करायचं आहे काय की ही सायकल कशी मेंटेन करायची. आता आपण बघू शकतो की माझ्या गोठ्याचं नियोजन करत असताना मी सकाळी 4:30ला गोठ्यावरती आल्याच्या नंतर जनावरांचं शेण वगैरे काढणं किंवा त्यांना स्वच्छता वगैरे करून घेणं आणि 5 वाजता नेमकं दुधाला सुरुवात होते गोठ्यावरती. 5 वाजता सुरुवात झाल्याच्या नंतर दुधाच्या जनावरांना पूर्ण खुराक वगैरे टाकून घेतल्याच्या नंतर त्यांचं दूध वगैरे काढून झाल्याच्या नंतर 6 वाजेपर्यंत आपलं दुधाचं पूर्ण नियोजन होतं आणि त्यानंतर आपण त्यांना TMR पद्धतीनं वैरण घालतो. आपण आपल्या जनावरांना TMR पद्धतीनं वैरण घालतो. सकाळी 6 वाजता जनावरांना वैरण घातल्याच्या नंतर आपण जनावरांना खायला 1 ते 1.5 तास देतो. त्यांना खायला 1-1.5 ते तास झाल्याच्या नंतर आपण त्यांना पाणी वगैरे दाखवून घेतोय. म्हणजे जवळपास आपलं बघू शकतो की आपण जनावरांना 8 वाजेपर्यंत गोठ्यामध्ये पाणी वगैरे दाखवून घेतोय आणि 8 वाजेपर्यंत आपलं जनावरांचं पाणी वगैरे दाखवून घेतल्याच्या नंतर आपल्याला नेमकं करायचं काय की आपल्या जनावरांना आराम भेटला पाहिजे गोठ्यामध्ये. आराम म्हणजे आपण मग सायंकाळचं पण हेच रुटीन मेंटेन करतो. सायंकाळी आल्याच्या नंतर 4ला आपण असं गोठ्याची साफसफाई असो सगळं असो, मग त्यांना आपण सेम सायंकाळच्या वेळापत्रकानुसार 5 वाजता दुधाला बसल्याच्या नंतर दूध वगैरे काढून 6 वाजता खुराक म्हणजे TMR पद्धतीनं वैरण वगैरे दिल्याच्या नंतर आपल्याला 100% आपल्या जनावरांचं उत्पादन, दुधाचं उत्पादन वाढलेलं बघायला भेटून येऊ शकतं. दुधाचं उत्पादन नेमकं वाढतंय कसं की जनावरांना जेवढा होईल तेवढा रवंथ भेटणं गरजेचं आहे, आराम भेटणं जेवढं गरजेचं आहे. जास्त वैरण टाकल्याच्या नंतर आपल्या जनावरांचं दूध जास्त निघतं, ही मानसिकता कुठंतरी चुकीची आहे. जास्त वैरण टाकल्याच्या नंतर जनावरं जास्त दूध देऊ शकत नाही. जेवढी जनावरांची कॅपॅसिटी आहे तेवढीच आपली जनावरे दूध देऊ शकतात. त्यासाठी जनावरांना जेवढी वैरण लागते त्याच प्रकारची वैरण आपण आपल्या जनावरांना घालतोय. आपण हे 12 तासाचं शेड्यूल जे मेंटेन करतो यामुळं आपल्या दोन्ही टायमाचं दुधाचं उत्पादन एक सारखं आपल्याला बघायला भेटून येऊ शकतं. आणि
त्यामुळं आपल्या जनावरांचा फॅट एस एन एफ चांगला वाढलेला बघायला भेटू शकतं। कमी वैरणीमध्ये जास्त दुधाचं उत्पादन आपल्याला गोठ्यावरती बघायला भेटून येऊ शकतं। त्यासाठी पाण्याचं नियोजन गोठ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे। पाणी हे जनावरांना 2 ते 3 टाइम गोठ्यावरती देणं गरजेचं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालवड संगोपन आणि पारडी संगोपन गोठ्यामध्ये तेवढंच महत्त्वाचं आहे। आता मी गोठ्यामध्ये 3 ते 4 दरवर्षी कालवड किंवा पारडी